मित्रांनो, तुम्ही कधी अशा व्यक्तीला भेटला आहात का जो आरडाओरडा करून हे सिद्ध करायचा प्रयत्न करत असतो की तो किती हुशार आहे, बुद्धिमान आहे, पण त्याच्या बोलण्यावरून आणि वागणुकीवरून हे आपल्याला लगेच समजते की तो जसा आपल्याला दाखवायचा प्रयत्न करतोय वास्तविक तसा तो नाहीये। दुसरीकडे अशी पण काही लोक असतात जे खऱ्या अर्थाने मोठे यश संपादन करतात, पण त्यांच्याकडे बघून किंवा त्यांच्या बोलण्यावरून आपल्याला हे समजत नाही की ही लोक प्रचंड हुशार आहेत। कारण हुशार लोक स्वतःला कधीच हुशार समजत नाही। त्यांना नेहमी असे वाटत असते की आयुष्यात अजून खूप मोठमोठ्या गोष्टी करायच्या आहे। जर तुम्ही अशा लोकांना म्हणाला की तुम्ही खूप हुशार आहात, बुद्धिमान आहात, तर ते नम्रपणे या गोष्टीला नाकारतील। कधी कधी तर त्यांना स्वतःला सुद्धा हे माहीत नसते की ते बाकीच्यांपेक्षा वेगळे आणि हुशार आहेत। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे काही गुण बघणार आहोत जे एका बुद्धिमान आणि हुशार व्यक्तीमध्ये असतात। शक्यता आहे की हे गुण तुमच्यामध्ये सुद्धा असतील, त्यामुळे प्रत्येक गुण आवर्जून ऐका। पहिला गुण, त्यांना शांत आणि एकटे राहायला आवडते। ज्या व्यक्तींना लोकांना भेटायला आवडत नाही, ज्यांना लोकांबरोबर जास्त बोलायला आवडत नाही, ज्यांना एकटे राहायला आवडते, अशा लोकांना बाकीची लोक खडूस, माणूसघाण्या, मूर्ख, इंट्रोवर्ट, उद्धट किंवा ॲटिट्यूड असलेली व्यक्ती समजतात। पण जिथे अल्बर्ट आइन्स्टाईन, बिल गेट्स, वॉरन बफेट, आयझॅक न्यूटन, एलोन मस्क सारख्या व्यक्तींमध्ये एक गोष्ट समान आढळली आहे, यांना एकटे राहायला आवडते आणि दुसऱ्यांबरोबर जास्त बोलायला आवडत नाही। एका अभ्यासानुसार ज्या लोकांना दुसऱ्यांबरोबर बोलण्यात इंटरेस्ट नसतो किंवा भेटण्यात इंटरेस्ट नसतो, अशी लोक बाकीच्या लोकांच्या तुलनेत प्रचंड हुशार आणि शार्प असतात। जर तुम्ही एक हुशार व्यक्ती आहात तर तुम्हाला एकटे राहायला फार आवडत असेल। हा एक सर्वात मोठा गुण आहे जो एका हुशार व्यक्तीला बाकीच्यांपेक्षा वेगळा बनवतो। कारण अनेक वेळा जेव्हा लोक एकटी पडतात तेव्हा त्यांना अस्वस्थ वाटते। त्यांना नेहमी कोणी ना कोणी त्यांच्याबरोबर हवे असते, जे त्यांच्याबरोबर बोलू शकतील, त्यांच्याबरोबर टाइमपास करतील। पण दुसरीकडे बुद्धिमान लोकांना एकांतातली वेळ जास्त आवडते, जिथे त्यांना स्वतःबरोबर वेळ घालवायला मिळतो। ह्या वेळेचा ते सदुपयोग सुद्धा करतात, जिथे ते भविष्याचे नियोजन करतात, स्वतःचे सिंहावलोकन करतात, चांगल्या भविष्याची कल्पना करतात। पण अशा व्यक्तींबद्दल लोकांचा गैरसमज होतो। त्यांना वाटते ही एकटी राहणारी लोक घमंडी आहे, ॲटिट्यूड वाले आहेत, पण हे चुकीचे आहे। हुशार आणि बुद्धिमान लोक दुसऱ्यांपेक्षा स्वतःवर जास्त अवलंबून असतात। दुसरा गुण आहे, ही लोक कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेतात। मित्रांनो, आमचा आवडता क्रिकेटपटू MS धोनीची एक गोष्ट नेहमी आमच्या लक्षात असते, जी त्याने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितली होती। आयुष्यात रिस्क घेणे गरजेचे आहे, पण अशी कोणतीही काही रिस्क घेऊन चालणार नाही। तुम्हाला सावधगिरीने कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेता आली पाहिजे। आता बिल गेट्स यांचे उदाहरण घेऊया, जे जगातले सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत। लोकांना असे वाटते बिल गेट्स यांनी मायक्रोसॉफ्ट चालू करण्यासाठी हार्वर्ड कॉलेज मध्ये सोडून दिले होते, पण वास्तवता ही आहे की जेव्हा त्यांनी मायक्रोसॉफ्टची सुरुवात केली तेव्हा काही काळ ते कॉलेज शिकतच होते। त्यांना माहिती होते की त्यांच्या बिझनेसची कल्पना जगा वेगळी आहे, तरी सुद्धा त्यांनी लगेच कॉलेज सोडून दिले नाही। जेव्हा त्यांना विश्वास आला की मायक्रोसॉफ्टच्या उत्पन्नातून ते आपल्या गरजा भागवू शकतील, तेव्हा मग त्यांनी कॉलेज सोडून दिले। सांगायचा मुद्दा, त्यांनी एक कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेतली। हुशार लोकांना खोल चिंतन करण्याची सवय असते, त्यामुळे ते कोणताही निर्णय विचारपूर्वक घेतात आणि सर्व बाजूने सारासार विचार करून कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेतात। तिसरा गुण, ते स्वतःबरोबर जास्त बोलतात। अनेक संशोधनांमध्ये हे आढळून आले आहे की हुशार आणि बुद्धिमान लोक स्वतःबरोबर जास्त बोलतात। अमेरिकन मानसशास्त्रज्ञ डॅनियल स्विंगली आणि गॅरी लुपियान यांना अनेक प्रयोगांदरम्यान हे आढळून आले की स्वतःबरोबर बोलल्यामुळे 3 महत्त्वाचे फायदे होतात। पहिला फायदा म्हणजे याने स्मरणशक्ती सुधारते। त्या व्यक्तीला जास्त गोष्टी लक्षात राहतात, यामुळे त्याचा फोकस वाढतो। अनेक वेळा तुम्हाला सुद्धा हा अनुभव आला असेल की जेव्हा तुम्ही स्वतःबरोबर बोलण्यामध्ये मग्न असता तेव्हा तुम्हाला आजूबाजूला काय चालले आहे हे सुद्धा समजत नाही। तुम्ही फक्त त्या स्वतःच्या
एका विचारामध्ये मग्न असता. त्या एका विचारावर खोल चिंतन करून तुम्हाला एक स्पष्टता येते. आणि जेव्हा हीच प्रक्रिया आपण रोज करतो तेव्हा बाहेरच्या गोष्टी आपल्याला विचलित करत नाही. आपल्या आयुष्यात जास्तीत जास्त स्पष्टता यायला लागते. जर तुम्ही सुद्धा स्वतःबरोबर बोलत असाल आणि तुमचा जास्त करून वेळ तुमच्या मनातल्या विचारांबरोबर जात असेल तर शक्यता आहे तुम्ही एक प्रचंड हुशार व्यक्तिमत्व आहात. चौथा गुण, क्वालिटी बरोबर क्वांटिटीला सुद्धा प्राधान्य देतात. मित्रांनो, अनेक लोकांना वाटते क्वालिटी महत्त्वाची असते, क्वांटिटी नाही. क्वांटिटी म्हणजे जास्त प्रमाणात, पण जे अनुभवी स्मार्ट लोक असतात त्यांना क्वालिटी आणि क्वांटिटी या दोन्हींचे महत्त्व माहिती असते. कारण जेवढ्या जास्त प्रमाणात तुम्ही ॲक्शन्स घेता तेवढी तुम्ही क्वालिटी निर्माण करता. तुम्ही कमी प्रयत्न करून क्वालिटी गोष्टी निर्माण करू शकत नाही. उदाहरण म्हणजे शेक्सपियरने 2 दशकांमध्ये 37 नाटके आणि 154 सोनेट्स लिहिले होते. अल्बर्ट आइन्स्टाईन हे थेअरी ऑफ रिलेटिव्हिटीसाठी प्रसिद्ध आहेत, पण सायन्सच्या फील्डमध्ये त्यांच्या नावावर 248 पब्लिकेशन रजिस्टर्ड आहेत. डीन सायमंटन यांच्या एका संशोधनानुसार हुशार बुद्धिमान लोक प्रत्येक वेळी चांगली आणि क्वालिटी आयडिया निर्माण करत नाही. ते फक्त बाकी लोकांपेक्षा जास्तीत जास्त आयडियाज निर्माण करतात, ज्यामुळे त्यांची एखादी आयडिया प्रचंड यशस्वी होते. ह्या संदर्भात एक प्रयोग सुद्धा करण्यात आला, ज्यामध्ये 2 ग्रुप्सना मडके बनवायला सांगितले. एका ग्रुपला सांगण्यात आले तुम्हाला जेवढे जास्त होईल तेवढी मडकी बनवायची आहे. दुसऱ्या ग्रुपला सांगण्यात आले तुम्हाला एकच मडके बनवायचे आहे जे एकदम भारी आणि चांगल्या क्वालिटीचे असेल. ह्याचा परिणाम हा झाला की ज्यांना जास्त प्रमाणात मडकी बनवायला सांगितली होती त्यांच्यातल्या काही मडक्यांची क्वालिटी त्यांच्या तुलनेत एवढी चांगली होती ज्यांना फक्त एकच मडके बनवायला सांगितले होते. सांगायचा मुद्दा, हुशार लोक चांगली आयडियाज किंवा बेस्ट क्वालिटीची वाट बघत बसत नाही. ते जास्त प्रमाणात गोष्टी निर्माण करतात आणि त्यातूनच बेस्ट क्वालिटी गोष्ट निवडतात. 5वा गुण आहे, कधी कधी कामाला टाळणे चांगले असते. अमेरिकन सायन्स प्रोफेसर आणि ऑथर ॲडम ग्रँट म्हणतात, मान्य आहे की कामाची चालढकल करणे ही एक वाईट सवय आहे, पण कधी कधी ही सवय तुमच्यामध्ये क्रिएटिव्हिटी निर्माण करते. आपल्याला नेहमी हे सांगितले जाते की कामाची चालढकल करणे, कामाला टाळणे, महत्त्वाची कामे पुढे ढकलणे हे वाईट असते. अनेक सेल्फ डेव्हलपमेंट पुस्तकांमध्ये हे सांगितले आहे की तुम्हाला आयुष्यात प्रगती करायची असेल तर कामाला चालढकल करण्याच्या सवयींवर तुम्हाला विजय मिळवावा लागेल, जे खरे सुद्धा आहे. पण कधी कधी काही कामांना पुढे ढकलणे आणि नंतर काही वेळानंतर परत त्या गोष्टीवर काम करणे तुमच्यामधली क्रिएटिव्हिटी जागृत करते. अनेक हुशार लोक ह्या सवयीचा उपयोग चांगला रिझल्ट मिळवण्यासाठी करतात. लिओनार्डो विंची यांनी वर्ल्ड फेमस पेंटिंग मोनालिसाला 1503 मध्ये काढायला सुरुवात केली होती, जे पूर्ण करायला त्यांना 16 वर्षे लागली. ते आपल्या मृत्यूशय्येवर येईपर्यंत या पेंटिंगवर काम करत राहिले. पण त्यांनी आपली सर्व कामे सोडून फक्त या पेंटिंगवर काम केले नाही. ते एक चित्रकार तर होतेच, पण त्याबरोबर इंजिनियर, सायंटिस्ट, थेअरिस्ट, शिल्पकार आणि एक आर्किटेक्ट सुद्धा होते. आणि अनेक इतिहासकारांनी ह्याला पुष्टी दिली आहे की ते ह्या पेंटिंगवर टप्प्याटप्प्याने काम करत होते. 6वा गुण आहे, त्यांचे स्वतःवर जबरदस्त नियंत्रण असते. मित्रांनो, तुम्हाला आतापर्यंत समजले असेल की हुशार बुद्धिमान लोकांमध्ये काही चांगल्या सवयी तर काही चुकीच्या सवयी सुद्धा असतात. पण त्यांची एक चांगली सवय ही पण असते की त्यांना त्यांच्या सगळ्या सवयींवर जबरदस्त नियंत्रण असते. स्वतःवर नियंत्रण असणे हे एक हुशारपणाचे महत्त्वाचे लक्षण आहे. जर तुमच्यावर नियंत्रण असेल तर तुम्ही एक हुशार बुद्धिमान व्यक्ती आहात. कारण तुम्हाला हे चांगलेच माहिती आहे की तुमच्यासाठी काय योग्य आहे, काय अयोग्य आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचे त्या सर्वांवर नियंत्रण आहे. 2009 मध्ये येल युनिव्हर्सिटीमध्ये एक प्रयोग करण्यात आला. तिथे सर्व पार्टिसिपेंट्सचा IQ टेस्ट घेण्यात आला आणि त्यांना सांगण्यात आले या IQ टेस्टच्या बदल्यात त्यांना पुरस्कार म्हणून पैसे देण्यात येतील. त्यांना एक पर्याय देण्यात आला की ते पैसे IQ टेस्ट झाल्यानंतर लगेच घेऊ शकतात किंवा नंतर सुद्धा घेऊ शकतात. जी लोक पैसे घेण्यासाठी थांबली त्यांचा IQ स्कोअर बाकीच्यांपेक्षा जास्त निघाला. यावरून हे सिद्ध झाले की जी लोक आपल्या भावनांवर
स्वतःवर नियंत्रण ठेवतात ती लोक बाकीच्यांपेक्षा जास्त हुशार आणि बुद्धिमान असतात. मित्रांनो, हे होते ते 6 गुण जे एका हुशार आणि बुद्धिमान व्यक्तीमध्ये असतात. इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.